नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चुकूनही दह्यासोबत या 8 गोष्टी खाऊ नका. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. दही ही भारतीय जीवनातील एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक ऋतू, प्रत्येक वय आणि प्रत्येक आजारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरली जाते. दही केवळ चवदारच नाही तर त्याहूनही अधिक ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. ते पचनशक्ती वाढवते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की दह्यासोबत काही गोष्टी खाल्ल्याने त्याचे सर्व फायदे तर कमी होतातच, पण हे मिश्रण विषासारखे काम करू लागते. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघेही सहमत आहेत की काही अन्नपदार्थांसोबत दही खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. तर चला जाणून घेऊया अशा 8 गोष्टींबद्दल जे कधीही दह्यासोबत खाऊ नये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि एक सुंदर कमेंट द्या. त्यासोबतच जय महालक्ष्मीचा जप करा. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ वगळता शेवटपर्यंत पहा. नंबर 1. दही आणि कांदा शरीरात विषारी पदार्थ वाढवतात. मित्रांनो, दही आणि कांदा यांचे मिश्रण अनेकदा रायता किंवा सॅलडमध्ये एकत्र खाल्ले जाते. परंतु आयुर्वेदानुसार हे मिश्रण दोष निर्माण करते, कारण दही थंड आणि जड असते तर कांदा गरम आणि मसालेदार असतो. परिणामी दोन्ही मिळून शरीरात विषारी पदार्थ निर्माण करतात. संभाव्य समस्या: आम्लता, पोटात जळजळ, त्वचेची ॲलर्जी आणि मुरुमे. नंबर 2. दही आणि मासे यातून हानी पोचवणारे मंद विष. मित्रांनो, हे मिश्रण सर्वात धोकादायक मानले जाते. बरेच लोक दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात माशासोबत रायता खातात, परंतु ही सवय घातक देखील ठरू शकते. आयुर्वेदिक दृष्टिकोन: मासे हे उष्ण असते तर दही थंड असते. परिणाम: हे परस्पर विरोधी अन्न शरीराच्या ऊर्जेच्या स्रोताला दूषित करते. रोग: त्वचा रोग, ॲलर्जी, पचनसंस्थेचे नुकसान. क्रमांक 3. दही आणि दूध. 2 प्रकारच्या ऊर्जेचा संघर्ष. मित्रांनो, दही आणि दूध हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत, परंतु दोघांचे स्वरूप वेगळे आहे. दूध हा एक संपूर्ण आहार आहे जो आयुर्वेदात सात्विक मानला जातो. दही आंबट, जड आणि पचण्यास कठीण आहे. मिश्रणाचा परिणाम: मित्रांनो, ते विषारी पदार्थ तयार करते, ज्यामुळे शरीरात थकवा, बद्धकोष्ठता आणि ॲलर्जी होऊ शकते. वैद्यकीय सल्ला: दोन्ही वेगवेगळ्या वेळी घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 4. दही आणि आंबा. स्वादिष्ट पण धोकादायक. मित्रांनो, उन्हाळ्यात लोक आंब्यासोबत आंब्याची लस्सी किंवा आंब्याचा रायता खातात, पण ही स्वादिष्ट जोडी पोटासाठी विष बनू शकते. आंबा हे एक गरम आणि गोड फळ आहे, तर दही आंबट आणि थंड असते. संभाव्य नुकसान: शरीरात उष्णता आणि थंडीचे असंतुलन, ज्यामुळे बद्धकोष्ठता, पचन समस्या आणि त्वचेच्या प्रक्रिया होऊ शकतात. प्रतिबंध: आंब्यासोबत दूध घ्या. नंबर 5. दही आणि उडदाची डाळ. पचायला जड आणि कठीण संयोजन. मित्रांनो, दही वडा हा भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहे, पण जो आरोग्यदायी आहे का? नाही. दही आणि उडदाची डाळ दोन्ही जड असतात, कफ वाढतो आणि पचायला कठीण होतो. परिणामी अपचन, गॅस, आम्लता आणि लठ्ठपणा होतो. विशेष सल्ला: जर तुम्हाला जेवायचेच असेल तर दुपारी अगदी कमी प्रमाणात खा. क्रमांक 6. दही आणि खिचडी किंवा भात. थंड घटकांचे प्रमाण जास्त. मित्रांनो, बरेच लोक दही भात किंवा दही खिचडीला आरोग्यदायी मानतात, परंतु आयुर्वेदानुसार हे मिश्रण पचनासाठी घातक ठरू शकते. दोन्ही थंड घटक पचनक्रियेला शांत करतात. परिणामी भूक न लागणे, शरीरात जडपणा, आळस आणि बद्धकोष्ठता. कधी खाणे सुरक्षित आहे?
उन्हाळ्यात दिवसा थोडेसे ठीक आहे, पण नियमितपणे नाही. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. क्रमांक 7. दही आणि मीठ शरीरात वात दोष वाढवते. मित्रांनो, लोक चव वाढवण्यासाठी अनेकदा दह्यात मीठ घालतात, परंतु हे मिश्रण शरीरात वात दोष वाढवते. दही आणि मीठ गॅस फुगणे, सांधे वेदना इत्यादी कारणीभूत ठरतात. योग्य पर्याय: दह्यात काळे मीठ किंवा भाजलेले जिरे घाला, पांढरे मीठ नाही. आरोग्य तज्ज्ञांचे मत: रात्री दही आणि मीठ मिसळू नका. क्रमांक 8. दही आणि गरम अन्न शरीराच्या तापमानाचे असंतुलन. मित्रांनो, बऱ्याचदा थंड दही गरम रोटी, पराठा, खिचडी किंवा पुलावसोबत प्लेटमध्ये दिले जाते. हे मिश्रण काय करते? ते शरीराचे तापमान असंतुलित करते. परिणाम: सर्दी, खोकला, पोटाची आग मंदावणे म्हणजेच पचनसंस्थेची गती मंदावणे. सूचना: खाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे खोलीच्या तापमानावर दही ठेवा. विशेष आयुर्वेदिक इशारा: विरोधाभास म्हणजेच एकमेकांच्या गुणधर्माच्या विरुद्ध असलेले अन्नपदार्थ एकत्र खाणे शरीरात अमृताऐवजी विषासारखे काम करते. दह्यासोबत अनेक अन्न संयोजन आहेत जे शरीराच्या त्रिदोषांना खराब करतात, म्हणजेच वात, पित्त आणि कफ. चला जाऊया मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की दह्यासोबत काय खाणे सुरक्षित आहे. जसे की भाजलेले जिरे, काळे मीठ, कढीपत्ता, कोमट पाण्यात थोडे मध मिसळून. फळांमध्ये फक्त डाळिंब किंवा काकडी, तेही मर्यादित प्रमाणात. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दही खाताना करू नये अशा इतर चुका. क्रमांक 1. रात्री दही खाल्ल्याने पचन मंदावते, कफ वाढतो. क्रमांक 2. फ्रीजमधून थेट थंड दही खाल्ल्याने सर्दी आणि खोकला होतो. क्रमांक 3. स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात दही ठेवल्याने दही आम्लयुक्त बनते. क्रमांक 4. दररोज दही खाणे ऋतू आणि शरीराच्या स्वभावानुसार अंतर ठेवा. निष्कर्ष: मित्रांनो, दही हा एक अद्भुत नैसर्गिक आहार आहे, परंतु ते विचारपूर्वक आणि योग्य संयोजनात सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. वर नमूद केलेल्या 8 अन्नपदार्थांसह दही खाऊन शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात, पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि दीर्घकाळ अनेक गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दही खाल तेव्हा तुम्ही त्यासोबत काय खात आहात हे नक्कीच लक्षात ठेवा, अन्यथा चवीच्या मागे लागून आरोग्याचा बळी जाऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचावा म्हणून सर्वांसाठी बेल नोटिफिकेशन सेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये राधे राधे नक्की लिहा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.